कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात लाडघर तामसतीर्थ परिसरात डॉल्फिन माशांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतोय। दररोज एकतरी डॉल्फिन मासा लाडघर तामसतीर्थ या समुद्रात येत असून सदर डॉल्फिन हे किनाऱ्यावर भरकटत येत आहेत। येथील स्थानिक नागरिक संकेत हेदुकर हे त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन डॉल्फिन माशांना समुद्रात सुखरूप सोडून डॉल्फिन माशांना जीवनदान देत आहेत। फ्रेंड्स, आता इथे सागर सावली हॉटेलच्या तिथे खाली म्हणजे आपलं प्रीतम बाकर याच्या हॉटेलच्या तिथं समोरच डॉल्फिन आहे। आणि जसं की संकेतने परवाच्या दिवशी एका डॉल्फिनला पाण्यामध्ये पुन्हा सोडलं म्हणजे रेस्क्यू केलं, तसंच आता पुन्हा एकदा प्रयत्न करण्यासाठी मी, संकेत आणि दादाचं नाव काय, बापू सुधीर पोळेकर आणि इथे वैभव कदम सुद्धा आमच्या सोबत आहे। आम्ही आता चाललोय तिथे, बघूया प्रीतमच्या हॉटेल समोर म्हणजेच सोमेश फ्रीज समोर आता तिथे तो ऑपरेशन आम्ही करणार आहोत। आम्ही त्या स्पॉटवरती आलेलो आहे तिथे। हा बघा प्रीतम इथून येतोय समोरून, डॉल्फिन यांनी पाहिलाय। हा बघा हाच तो मुलगा। स्पॉटवरती आलेले आहोत आणि ही सागर सावलीची सगळी टीम आहे। बघा मित्र, इथं तुम्हाला दिसत असेल, जवळ जाऊन सुद्धा दाखवतो। बिचारा आय थिंक त्याला लागलेलं असावं किंवा काय। तर संकेत, परवाच्या दिवशी सुद्धा एक दोन दिवसापूर्वी तू एक डॉल्फिन हे केला होतास, बरोबर? मग हा तेवढाच आहे की त्याच्यापेक्षा लहान आहे? लहान आहे ना, ओके। हे बघा मित्र, जवळ येतोय तसं मला सुद्धा थोडीशी भीती वाटते। बाप रे, एवढा मोठा आहे बघा, हे बघा। बिचाराला इथे डोळ्याला पण मार लागलेला आहे बघा। खडपामध्ये आय थिंक आपटलेला आहे बिचारा आणि त्याला सरळ करून हा बघा, आणि इथून तो श्वास घेतो म्हणजे वरती जो हे करण्याचं काम आहे वरती येतो तो बघा इथून। आणि आता संकेत त्याला पुन्हा पाण्यात ढकलण्याचं काम करतोय, म्हणजेच कसं तो पाण्यामध्ये बिचारा सुखरूप जावा यासाठी प्रयत्न करतोय। वैभव, पाठून जरा शेपटी थोडीशी ढकल त्याची। हा खडपाला लागलाय, अरे 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 बिचारा। वैभव जरा हे कर शूटिंग, मी पण हे करतो। आहे जिवंत आहे। तसंच संकेतनी खरोखरच खूप छान रित्या त्याला ते बघा
मार लागल्यामुळे संकेत त्याला पूर्णतः आतमध्ये सोडण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे जेणेकरून तो पुन्हा किनाऱ्यावर येऊ नये.